कसं आहे मित्रांनो, शिक्षण, सुबत्ता, संस्कार असलेल्या एखाद्या कॉलनीमध्ये ग्रंथालय हे असू शकतं. मागास, उपेक्षित, पिढ्यानपिढ्या पिचलेल्या समाजाच्या वस्तीत सार्वजनिक ग्रंथालय आणि तेही दोन दोन तपं, ही कौतुकाचीच गोष्ट. मित्रांनो, हा आहे मोहन हवालदार आठवणींचा पिटारा आणि आजची आठवण आहे इचलकरंजीतल्या एका वाचनालयाची आणि त्याच्या प्रवर्तकाची. त्याचं काय झालं, मी होतो कोल्हापुरातल्या रविवारच्या बाजारात. मोबाईलची रिंग वाजली. 2 वाक्य बोलून एकजण मला अब्दुल कलाम यांच्याबद्दल सांगत गेला. त्यांनी देशाचं संरक्षण दल भक्कम केलं. कलामांची भारताला अमेरिका, रशिया, चीनच्या पुढं नेण्याची तळमळ होती. असे एक एक पट तो उलगडत गेला त्या फोनवरच. ही व्यक्ती आहे कोलाटी डोंबारी समाजातली चंद्रकांत जावळे. त्यांच्या समाजात चेअरमन असंही त्यांना बोलवलं जातं. त्यांच्या वाचनालयाचं नाव आहे ज्ञानपीठ. पत्ता लाखेनगर, इचलकरंजीच्या पोलीस स्थानकाच्या जवळ. मित्रांनो, कोलाटी डोंबारी हा परंपरेनं भटका समाज. दारोदार भीक मागायची, ईद आणि सणाला हात पसरायचे. डुकराचं मांस आणि दारू ही नित्याचीच. अंघोळ तर माहितीच नाही. भटकत भटकत कधीतरी डबक्यातलं पाणी अंगावर पडेल नाही पडेल तेवढंच. मी ज्या डोंबारी कोलाटी समाजामध्ये जन्मलो त्या समाजामध्ये डुक्कर पाळणे हा प्रामुख्य आमचा व्यवसाय. डुक्कर पाळणे, भीक मागणे आणि महिलांनी कुठंतरी जलसामध्ये जाऊन नृत्य करणे, ह्याच्यावर समाजाची उदरनिर्वाह चालायचा आणि समाजातले पुरुष सगळे दारू प्यायचे. पण आम्ही भटकत असताना इचलकरंजीला आल्यावर इचलकरंजीमध्ये राजाराम मैदान या ठिकाणी, आता स्टेडियम आहे, त्यावेळेला स्टेडियम नव्हता, उघडा माळ होता. त्या माळावर आमच्या झोपड्यात थांबायच्या आणि पावसाळ्यामध्ये झोपड्यात जसं यायच्या, त्यानंतर त्या 6 महिने कोकणामध्ये जायच्या. असं करत करत तिथं आम्ही त्या काळी 8-10 वर्षे काढली. अनेक दिवस झोपड्या काढून जात असताना खासदार आदरणीय दत्तात्रय कदम साहेब हे त्या झोपड्या काढत असताना आमच्याकडे आले आणि आमच्या वाडवडिलांना म्हणाले, तुम्ही काय ह्या झोपड्या हलवालाय, प्रत्येक वर्षी राहताय आणि जाताय आणि तुम्ही जाऊन या अशी माझी इच्छा आहे. मग आमच्या लोकांनी सांगितलं की साहेब, आम्ही भिकारी माणसं, आम्हाला गाव सोडल्याशिवाय जगता येत नाही, आम्हाला शेती नाही, घर नाही आणि आम्हाला तर कोकणात गेल्याशिवाय भाजी भाकर मिळणार नाही, त्यामुळे आम्ही कोकणात चाललो. ते म्हणाले की तुम्ही जाऊ नका, मी या मतदारसंघातला खासदार आहे, मी नेहमी तुमच्याकडे माझ्या माडीवरून बघत असतो, तुम्ही प्रत्येक वर्षी येता आणि जाता. काही वेळा तुमच्यातल्या लोकांना भेटून मी माहिती घेतलेली आहे की तुम्ही कोणाला त्रासही न करता आपला उदरनिर्वाह करत गावोगाव फिरता. तुमचं हे गावोगाव फिरण्याचं बंद करायची इच्छा आणि माणूस मी तयार केलेला आहे. तुम्हाला लागेल ती सर्व मदत मी तुमच्यासोबत आहे, मी करत राहीन, पण तुम्ही इथून हलू नका. मग सगळ्या लोकांनी दत्तात्रय कदम साहेबांच्या पाया पडले आणि साहेब, तुम्ही आमच्या पाठीशी असाल तर आम्ही इथंच भीक मागून राहतो, असा म्हणून त्यांनी निर्णय घेतला. आणि मग कदमांना देशभक्त बाबासाहेब खंजिरे, सुभेदार काका, मामासाहेब निंबुर्लेकर, इचलकरंजीचे माजी नगराध्यक्ष, या सर्वांनी मिळून आम्हाला आता मी राहतो ती जागा शासनाच्या वतीने मंजूर करून दिली. बेघर माणसाला जेव्हा त्याचं स्वतःचं घर होतं तेव्हा त्याला अगदी स्वर्ग मिळाल्याचा आनंद होतो. पण इचलकरंजीत काय झालं? मग घरं तयार झाली, अगदी सरकारी प्लॅनिंगप्रमाणे रस्ते वगैरे सोडून एक चांगल्या प्रकारची त्यांनी आम्हाला घरं बांधून दिली. पण आमचे लोक आयुष्यभर झोपडीमध्ये दिवस काढल्यामुळं घरात राहायला तयार होईना. सर्वांनी समजावून सांगितलं की घर ही फार चांगली गोष्ट आहे, तुम्ही झोपड्यात जाता हे बरोबर नाही आणि आज तुमचा योग चांगला आहे, तुम्ही गाड्यात साहित्य सामान भरा. मग आमचे लोक घाबरायला आले, तरी त्यांनी सगळ्यांना आम्हाला ट्रकमध्ये, गाड्यामध्ये, डंपरमध्ये घालून या वस्तीमध्ये आणलं
आणि त्या घरावर प्रत्येकाचा नाव आणि नंबर होता. त्या नंबरप्रमाणे सगळ्यांना घरी घातलं. पण काही लोक 2-3 दिवसात इतके घाबरून गेले की झोपडपट्टीत राहणं म्हणजे आम्ही आमच्या धर्माच्या आणि समाजाच्या विरुद्ध काहीतरी करत आहोत. आमचा कोल्हाटी समाज म्हणजे एक वेगळा धर्म आहे आणि आमचा देव म्हणजे काय तो जे काय पवित्र महाराज म्हणतात त्या देवाला आम्ही मानतो. आणि तो देव पहिल्यापासून झोपडपट्टीत राहत आला. आम्ही पण झोपडपट्टीत राहत आलो आहे. आणि आज आम्ही देवाची काही चूक केली असं समजून आणि या भिंती वगैरे पडतील असं घाबरून 1-4 लोक आमच्यातील त्या काळचे वयस्कर वारले. आणि नंतर आम्हाला हळूहळू सवय झाली. कदमांनी मग आम्हाला आमची त्यावेळची परिस्थिती चांगली नसल्यामुळं किंवा आम्ही पहिल्यापासून तसं राहत आल्यामुळं आम्हाला आंघोळ करण्याकरता आणि स्वयंपाक शिजवण्याकरता 2 शिक्षिका ठेवल्या. आणि त्या 1 वर्षभर आम्हाला ह्या सगळ्या गोष्टी सांगायच्या. रोज आमच्या घरोघरी चक्कर मारायच्या. आज काय केला, काय शिजवला, कसं काय केला, आंघोळ पाणी केला का नाही, कपडे वगैरे धुतला का नाही, इतकी त्या कदमांनी आमची सोय केली. आणि आजही त्यांची आम्हाला सातत्याने आठवण होते. ते आमच्या दृष्टिकोनातून देवापेक्षा मोठे देव आहेत. कोल्हाटी समाज अनिष्ट रूढी आणि परंपरांनी हा असा जखडलेला होता. चंद्रकांतचं लग्न झालं, त्याच्या बायकोच्या अंगात देवी यायची, भक्त जमायचे, भंडारा उधळला जायचा, धूप अगरबत्ती, अगदी टिपिकल माहोल असायचा. देव ही श्रद्धा आहे, पण माणसाच्या अंगात देव हे चंद्रकांतला पटलं नव्हतं. त्यानं एकदा जमलेल्या भक्तांच्या समक्ष झपाटे देत आपल्या पत्नीला जमिनीवर उभं केलं. पत्नी माहेरी गेली. या समाजात म्हणे घटस्फोट होत नाहीत. त्या परत नांदायला आल्या. आज मितीला चंद्रकांत जावळेंची 3री पिढी आहे. त्यांचे नातू आणि नाती शिक्षणच काय, संगीतात सुद्धा प्रवीण होत आहेत. मित्रांनो, मी सुरुवात केली रविवारच्या बाजारात असताना चंद्रकांत जावळे यांच्या मला आलेल्या फोनपासून. पण हे सांगायचं राहूनच गेलं, त्यांची आणि माझी ओळख कशी झाली. सार्वजनिक वाचनालयांच्या यादीतून नंबर घेत मी एकदा त्यांना फोन केला होता. मला माझी पुस्तकं त्यांना द्यायची होती. त्यांच्या वाचनालयाचं नाव ज्ञानपीठ, इचलकरंजीसारख्या उत्पन्नाच्या शहरातलं. माझी कल्पना काही वेगळीच होती. मी जेव्हा फोन केला तेव्हा जावळे उर्फ चेअरमन इचलकरंजीतून मोटरसायकलवरून कोल्हापूरला येत होते. साहेब, डोळे दाखवायला CPRला येतोय. ठीक आहे, तिथं काही लागलं तर मला फोन करा, असं म्हणून मी फोन बंद केला. थोडा वेळ गेला. साहेब, 11:15 वाजलेत आणि केस पेपर बंद झाले, फोनवर त्याने मला सांगितलं. कमाल आहे, जिल्ह्याचा दवाखाना आणि दुपारी 12 वाजण्यापूर्वी केस पेपर बंद. मी प्रशासनाला संपर्क केला. त्यांची केस पेपरची आणि प्राथमिक तपासणीची व्यवस्था केली. साहेब, केस पेपर झाला, पण तपासण्यांसाठी आता पुन्हा यावं लागणार आहे. मी आता परत जातोय, असं सांगून चंद्रकांत जावळे इचलकरंजीला गेले. पुढं महिना गेला, 2 महिने गेले, आमचा काही संपर्क नव्हता. त्यानंतर एकदा मीच फोन केला. मिरजेत जाऊन डोळ्यांची शस्त्रक्रिया करून आलो. हुपरीच्या राजेश ज्वेलर्सचं एक सामाजिक काम आहे. सर्व गोष्टी माझ्या तिथं मोफत झाल्या. औषध, राहणं, जेवण, ऑपरेशन, अगदी सोबतच्या माणसासकट सगळं मोफत. इचलकरंजीला मित्रांनो आपटे वाचन मंदिर प्रख्यात आहे. त्यांची व्याख्यानमाला खूपच महत्त्वाची असते. त्यातलं राम नाईक यांचं व्याख्यान ऐकायला मी गेलो होतो. जावळे यांची आणि माझी पहिली भेट मात्र प्रत्यक्ष तिथंच झाली. पुढं अधूनमधून फोन आणि पुस्तकांवर चर्चा ते करत राहिले. त्यातलाच एक फोन मी सुरुवातीला सांगितला तो. त्यावर ते अब्दुल कलामांच्याबद्दल भरभरून बोलले. अरुण तिवारींच्या पुस्तकानं ते अगदी भारावून गेलेले होते आणि लोकोत्तर भारतीय असा तो अब्दुल कलामांविषयीचा जाडजूड ग्रंथ घेऊन एकदा ते माझ्या घरी आले. माझ्या वाचनासाठी तो ग्रंथ मला देऊन गेले. 23 जानेवारी 2025ला नेताजी सुभाष जयंतीला मी इचलकरंजीत होतो. या जावळेंनीच दत्ता राणे फाउंडेशनच्या नेताजी सुभाषचंद्र बोस जयंतीला मला पाहुणा म्हणून बोलवलं होतं. नेताजींची स्मृती जपणारं दत्ता राणे यांनी नेताजींवर एक काव्यसुद्धा रचलेलं आहे. वीर रसाच्या या काव्याचं समूहगान तिथं झालं. त्या माझ्या इचलकरंजीच्या भेटीत चंद्रकांत जावळे यांचं वाचनालय मी बघितलं. त्यांनी आपलं घर, वस्ती आणि परिसर देखील दाखवला. लायब्ररीत बसून आम्ही गप्पा केल्या.
कोल्हाटी डोंबारी या भटक्या समाजातले असूनसुद्धा चंद्रकांत जावळे यांच्या स्वतःच्या मनावर वाचनाचा संस्कार अगदी कोरला गेलेला आहे. पुस्तकं हे वाचनाचं फार चांगलं माध्यम आहे आणि वाचनानं माणसांच्या जीवनामध्ये फरक पडतो. माणसाला संयम येतो, माणूस विचारी बनतो, माणसाला जगातील मोठमोठ्या विचारवंतांच्या कथा समजतात. त्यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करून आपला समाज किंवा आपलं जीवन कसं घडवलं याची माहिती मिळते आणि जगात कोणाकडेही न जाता जगातल्या सर्व गोष्टी समजणारं साधन म्हणजे पुस्तक आहे. आणि इचलकरंजीतलं लाखेनगर म्हणजे कोल्हाटी डोंबारी समाजाची 1965 आणि 70 या नंतरची वसाहत. लाखे यांनी पुढाकार घेतल्यामुळं हे लाखेनगर असावं. तर मग हे वाचनालय कधी सुरू झालं? नमस्ते, मी चंद्रकांत गणपती जावळे, इचलकरंजी. मी या ज्ञानपीठ सार्वजनिक ग्रंथालयाचा अध्यक्ष म्हणून काम करतो. आज ग्रंथालयाचं 23वे वर्ष सुरू आहे. मी कोल्हाटी डोंबारी या भटक्या जाती जमातीमध्ये माझा जन्म झाला. त्यानंतर मी हळूहळू सामाजिक कार्य करू लागलो आणि सामाजिक कार्य करत असताना ग्रंथमित्र माननीय तानाजीराव मगदूम साहेब कोल्हापूर यांची माझी एका कार्यक्रमामध्ये भेट झाली आणि मला वाचनाचा पूर्वीपासून छंद होताच. त्यातच मगदूम साहेबांची भेट झाल्यानंतर त्यांनी माझ्या समाजाची कहाणी, काही व्यथा ऐकल्या, समस्या ऐकल्या आणि ते म्हणले मी ग्रंथालय चळवळीचा प्रमुख कार्यकर्ता म्हणून मी काम करतो. मी अनेक गावात ग्रंथालय चालू केलेली आहे आणि तुम्ही सांगता का तुमच्या लोकांच्या करता का तुमच्या परिसराकरता तुम्ही ग्रंथालय सुरू करा, काय लागतील ते सहकार्य देण्यास मी तयार आहे, असं ते मला म्हणाले. आणि त्यांनी केलेलं काम पाहून किंवा त्यांच्याविषयी इतर लोक जे बोलायचे ग्रंथालयासंदर्भात की ते अविरतपणे ह्या चळवळीत काम करतात, ते ऐकून मग मी वाचनालय काढण्यासाठी प्रवृत्त झालो. त्याचबरोबर भाई एन डी पाटलांचे सहकारी माननीय शिवाजीराव साळुंखे साहेब तेही म्हणाले ग्रंथालयाची कल्पना चांगली आहे आणि तुमचा डोंबारी, कोल्हाटी, चर्मकार, कंजारभाट असा हा एरिया आहे. तिथं सर्व अडाणी लोक आहेत, जास्तीत जास्त सफाई कामगार आणि मोलमजुरीला जाणारे लोक आहेत. पलीकडच्या बाजूला दारूभट्ट्यांचे व्यवसाय फार चालतो. तुमचा भाग हा इचलकरंजी पोलीस स्टेशनमध्ये रेड झोन यामध्ये दाखवला जातो आणि आम्हाला देखील तिकडे यायला एकदा नको वाटते. पण हा उपक्रम तुम्ही तुमच्या मुलांच्याकरता राबवा, लोकांच्याकरता राबवा. मित्रांनो, अनेक ठिकाणी सार्वजनिक वाचनालयांची दुरावस्था आहे. बरीच वाचनालयं ही कुटुंबासाठी चालवलेल्या कंपन्या झाल्या आहेत. अध्यक्ष, ग्रंथपाल, शिपाई, वेळप्रसंगी सचिवसुद्धा घरचाच. आणि हे लोक शेती, नोकरी, प्रपंच यात गुंतलेले. शिवाय घरात आणि भावकीत सुखदुःखाचे प्रसंग झाले की बेमुदत बंद. काही वितरक रद्दीच्या पात्रतेची पुस्तकं यांना पुरवण्याच्या पद्धतीत अगदी सराईत झालेल्या आहेत. तर काही सरकारी ऑडिटर तपासणीला जातात की पार्टी जोडायला हे कळत नाही. काही खाजगी ऑडिटर म्हणजे बॅड प्रॅक्टिस टीचिंग स्कूल झाली आहेत की काय. हा या सर्व घटकांनी मराठी सारस्वताशी चालवलेला डोंबाऱ्याचा खेळच तर आहे. याला अपवाद असणारी वाचनालयं अनेक आहेत आणि सर्वच वाचनालयांच्या समस्या कॉमन आहेत. सुरुवातीच्या काळात त्या ग्रंथालयाची फारशी माहिती नव्हती, पण अनेक लोकांनी सहकार्य केलं. त्यामध्ये माननीय TR शिंदेसाहेब, आदरणीय लायकर साहेब, आदरणीय जांभळे साहेब, राणेसाहेब, त्याचबरोबर आमच्या या ग्रंथालयाला मार्गदर्शन करणारे ग्रंथमित्र अरुण कुमार पिशे साहेब, ते पितांबर माळवदे या ग्रंथालयाचे ग्रंथपाल आहेत. त्यांची यमलीप झालेली आहे.
आणि त्यांनी ग्रंथालय चळवळीकरता वाहून घेतलेलं आहे. त्यांनी जास्तीत जास्त आम्हाला वेळ देऊन आमचं ग्रंथालय कसं उभं राहील असं वेळोवेळी सहकार्य केलं. शासनाच्या वतीनं ग्रंथालयाला पुरेसा निधी मिळत नाही, त्यामुळं ग्रंथालयाची सगळी सामुग्री, पुस्तक खरेदी, पेपर खरेदी आणि अवांतर लागणारं दप्तर, कपाटं वगैरे हा फार मोठा खर्च आहे. लाईट, पाणी, भाडी, खोल्यांची भाडी वगैरे या ग्रंथालयाच्या समोर समस्या आहेत. ग्रंथपालाला देखील फार अत्यंत कमी मानधनावर जगता येतं. तर मित्रांनो, माय मराठीला या अभिजात भाषेला भविष्यामध्ये घरघर न लागू देणं ही साहित्यिक, प्रकाशक, वितरक, शासन, ग्रंथालय या सर्वांची एकत्रित जबाबदारी आहे. आणि असं जर नाही झालं तर सोशल मीडियाचा भस्मासूर आपल्या सगळ्यांना, आपल्या भाषेला आणि तुम्हाला मला हर्ट करायला, त्रास द्यायला टपलेलाच आहे. आणि याच नोटवर मोहन हवालदार आठवणींच्या पिटाऱ्याचा हा भाग मित्रांनो मी पूर्ण करतो. धन्यवाद आणि नमस्कार.